Hello students, welcome back in our 6th class and in subject science. In last video we have completed our first chapter, that is the natural resources air, water and land. And today we are going to start to solve our exercise of our topic. Are you ready for this? Yes, then I will start from question number first, that is filling the blanks. The layer of ozone gas absorbs dash dash rays that comes from the sun to the earth. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्सरसाइज मधला हा जो क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आणि त्याच्यामध्ये पहिले जे फिलिंग द ब्लँक्स आहे त्याच्यात असं सांगितलं की ओझोन लेयर जो आहे तर तो काय ऍब्सॉर्ब करतो सन रेज पासून आलेले, तर ते काय आहे यूव्ही रेज किंवा याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेज असं सुद्धा फुल फॉर्म मध्ये म्हणू शकतो. Then second one, of the total water available on the earth, fresh water forms 0.3%. म्हणजेच आपल्या अर्थ सरफेस वरती जेवढं काही वॉटर आहे त्यातलं फक्त 0.3% वॉटर हे फ्रेश वॉटर आहे. आपल्याला माहिती आहे की अर्थच्या सरफेसच्या वरती साधारण 70% एरिया हा सॉल्ट वॉटरनं कव्हर केलेला आहे, पण यातलंही काही 21% किंवा 20% आहे तर तो आईस फॉर्म मधलं वॉटर आहे किंवा अंडरग्राउंड वॉटर आहे, पण फक्त 0.3% वॉटर आपण ड्रिंक करू शकतो. देन थर्ड वन, बोथ बायोटिक अँड अबायोटिक कन्स्ट्रेंट्स आर प्रेझेंट इन द सॉइल. म्हणजे आपण पाहिलं की सॉइलचे जे काही डिफरंट कन्स्ट्रेंट आहेत यामध्ये महत्त्वाचे याचे दोन भाग आहेत, त्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक म्हणजेच जैव आणि अजैविक घटक हे सॉइलचे असतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, दॅट इज व्हाय इट इज सेड दॅट, म्हणजेच याला असं का म्हटलं जातं याचं रिझन आपल्याला द्यायचंय. पहा, यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, द ओझोन लेयर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. ओझोन लेयरला एक संरक्षण कवच असं का म्हटलं जातं. Know that the ozone layer absorbs the ultraviolet rays which are comes from the sun. That's why the ozone layer is called as protective shell. Means the ozone layer acts as a protective layer for life on the earth because it absorbs harmful ultraviolet radiations of the sun, and these radiations if reach the earth's surface can cause skin cancer. बघा, हा जो ओझोन लेयर आहे तो काय करतो, सूर्यापासून निघालेली जी अतिनील किरण आहेत यालाच आपण अल्ट्राव्हायोलेट रेज म्हटलं तर ते अल्ट्राव्हायोलेट रेज ऍब्सॉर्ब करतो. त्यामुळे काय होतं, तर अर्थ सरफेस वरती जी लिव्हिंग थिंग आहे तर ती प्रोटेक्ट केली जाते आणि त्यामुळे आपल्याला त्या सन पासून जे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात त्यापासून स्किन कॅन्सरचा धोका हा कमी असतो. देन सेकंड क्वेश्चन, दॅट इज वॉटर इज लाईफ. म्हणजे पाण्याला जीवन का म्हटलं गेलं, तर पहा, water is one of the most precious resource which we have on earth. water हा खूप मोठा असा सोर्स आहे, रिसोर्स आहे जो की अर्थच्या सरफेस वरती आहे आणि म्हणूनच आपण पाहतो की अर्थच्या सरफेसच्या वरती जास्त पर्सेंटेज हे वॉटर आहे आणि कमी पर्सेंटेज मध्ये लँड आपल्याला बघायला मिळते. मग जितके आपल्याला लँड आपण त्यावरती राहतो, घरे बांधतो, इंडस्ट्रीज ओपन करतो किंवा वावरतो, याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजेच काय आहे तर वॉटरचा रिसोर्सेस आहे. पण आणखी काय आहे त्यामध्ये, तर ऑल द बायोकेमिकल प्रोसेसेस विच ऑकर्स इन प्लांट्स अँड ॲनिमल्स, आवर सराउंडिंग्स एक्सेट्रा. म्हणजे ज्या काही बायोकेमिकल प्रोसेसेस आहेत, म्हणजेच आपण रेस्पिरेशन करतो किंवा आपल्या बॉडीमधलं जे डायजेशन प्रोसेस आहे यासाठी वॉटरची गरज आहे. शिवाय प्लांटला फूड मटेरियल प्रिपेअर्ड करण्यासाठी वॉटरची गरज असते, म्हणूनच वॉटरला लाईफ म्हटलं जातं. त्यानंतर ऑल्सो वॉटर रिक्वायर्ड टू व्हेरियस फंक्शन्स. वॉटर आपल्याला वेगवेगळ्या फंक्शनसाठी गरजेचं असतं. आपण पाहतो शेतीसाठी वॉटर गरजेचं आहे, इंडस्ट्रीसाठी आहे किंवा पण काय म्हणतो आपल्या बॉडीसाठी सुद्धा फूड डायजेस्ट करायचं असेल किंवा वेगवेगळे आपले जे ब्रेनचं फंक्शन आहे ते व्यवस्थित कॅरी होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वॉटरची गरज असते. इट इज रिक्वायर्ड फॉर the existence of life on earth as it is an essential components of all the biological processes. म्हणजे आपली जी लाईफ आहे, आपण
वॉटर शिवाय आपण इमेजिन करू शकत नाही किंवा कुठल्याच बायोलॉजिकल फंक्शन्स वॉटर शिवाय होऊ शकत नाही आणि म्हणून वॉटरला लाईफ म्हटलं जातं. दॅट मीन्स वॉटर इज कॉल्ड लाईफ. देन थर्ड क्वेश्चन दॅट इज सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटेबल. सी वॉटर जे आहे समुद्रातलं पाणी की ते खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती त्याचा साठा आहे पण तरीही आपण ते का वापरू शकत नाही तर although sea water is not potable it has various other kinds of uses which prove its importance. जरी त्यामध्ये सॉल्ट कंटेंट असलं ते आपण पिण्यासाठी जरी वापरत नसलो किंवा इतर घरकाम असेल शेतीसाठी जरी वापर करत नसलो तरी सुद्धा ते इम्पॉर्टंट का आहे कारण सी वॉटरचा कुठे कुठे यूज केला जातो हे आपण लिहिणं गरजेचं आहे. पहा, the water from oceans can be used for making hydroelectricity. Hydroelectricity means the water is used for to generate electricity. वॉटरचा यूज करून जो काही वॉटरचा फ्लो आहे तर त्या वॉटरचा फ्लोचा यूज करून आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजेच ती इलेक्ट्रिसिटी आहे तर ती जनरेट केली जाते. यालाच आपण हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन असं म्हणतो. Also a form of renewable source of energy. renewable resource एनर्जीचा जो आहे तर तो म्हणून आपण सुद्धा वॉटरचा यूज करू शकतो. then it can be used as cheap transport method. आपण पाहतो की खूप सारे जे वाहतूक आहे तर ती पाण्यामधून सुद्धा होते बरोबर ना. अदर कंट्रीला जायचं असेल किंवा इतर काही फ्युलचे ट्रान्सपोर्ट असेल वेगवेगळे जे बाहेरच्या देशातून आलेले एक्सपोर्ट केलेले असतील आपल्या देशातले बाहेर जाणारे असतील तर त्यासाठी ही जी सी मधून केलेली ट्रान्सपोर्ट मेथड आहे ती अतिशय युजफुल आहे. देन दे कॅन बी यूज फॉर द ॲक्टिव्हिटीज लाईक स्कुबा डायव्हिंग वॉटर स्पोर्ट्स. म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या सुद्धा वॉटरमध्ये केल्या जातात. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. दॅट इज द क्वेश्चन नंबर 3. व्हॉट विल हॅपन इफ म्हणजेच असं झालं तर काय होईल. बघा त्यातलं फर्स्ट आहे मायक्रोब्स इन द सॉइल गेट डिस्ट्रॉयड. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत सॉइल मधले ते जर डिस्ट्रॉय झाले तर काय होईल. तर पहा, सॉइल कंटेन्स व्हेरियस काइंड्स ऑफ मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया, फंगी, अल्गी, प्रोटोझोआ एक्सेट्रा. All of these microorganisms play an important roles like. म्हणजे सॉइल मध्ये काय काय असू शकतं तर आत्ताच आपण फिलिंग द ब्लँक्स मध्ये पाहिलं आहे की सॉइल कंटेन्स द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. म्हणजे जैविक आणि अजैविक फॅक्टर्स हे सॉइलचे असू शकतात. म्हणजेच काही जिवंतही आहेत आणि काही मृतही आहेत. म्हणजे सॉइल मध्ये स्टोन आहे, सॉइल आहे, त्यानंतर आपण सँड आहे असं म्हणतो, पालापाचोळा आहे झाडांचा. तर याच पद्धतीनं काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स सॉइल मध्ये प्रेझेंट असतात. त्याचबरोबर फंगी आहे, अल्गी आहे, प्रोटोझोआ एक्सेट्रा. मग त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहेत ते आपण पाहूया. The certain bacteria and blue-green algae have the ability to fix atmospheric nitrogen. म्हणजेच ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांचं नाव आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी. या काय करतात तर ॲटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे तर तो ॲब्सॉर्ब करतात आणि हाच नायट्रोजन मग प्लांटसाठी युजफुल असतो. आणि आपण पाहिलेलं आहे की ॲटमॉस्फिअर मध्ये साधारण 78% म्हणजेच हायर पर्सेंटेज हा नायट्रोजन आहे आणि हाच नायट्रोजन प्लांट्स यूज करत असतात. The bacteria and fungi present in soil decompose dead organic waste of plant and animal and convert them into manure. जे बॅक्टेरिया किंवा फंगी आहेत सॉइल मधले ते काय करतात तर जे काही झाडांचा पालापाचोळा असेल किंवा डेड झालेले ॲनिमल्स असतील तर ते काय करतात त्याचं डिकम्पोजिशन करण्याचं काम करतात. डिकम्पोजिशन म्हणजेच याला आपण कुजवण्याची प्रक्रिया म्हणतो. आणि मग यामुळे काय होतं तर या कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये या भागांचं म्हणजे प्लांटचे काही मृत भाग असतील ॲनिमलचे असतील तर त्यांचं कन्वर्ट ते मॅन्युअर. मॅन्युअर म्हणजे काय तर खतांमध्ये केलं जातं. आणि आपण पाहतो की रिसेंटली जे काही अर्थवॉर्म मॅन्युअर आहे तर ते अतिशय उपयुक्त असतं आपल्या ॲग्रिकल्चर पर्पजसाठी. म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स जरी सॉइल मधले असले
तरी सुद्धा ते अतिशय युजफुल असतात. आता सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम युजफुल नसतात, पण त्यातले जे महत्त्वाचे आहेत तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स जमिनीची जी काही सुपीकता आहे तर ते वाढवण्यासाठी मदत करतात. शिवाय ॲटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे तर ते ॲब्सॉर्ब करतात, जेणेकरून प्लांट त्यांचं फूड मटेरियल व्यवस्थितरित्या प्रिपेअर करू शकतात. त्यानंतर द नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग इन्क्रीजेस. जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर व्हेकल्सची जी काही नंबर आहे तर तो खूप जास्त वाढला किंवा फॅक्टरीज जर खूप जास्त वाढल्या तर काय होऊ शकतं? आपण पाहतो की जर व्हेकल्स आणि फॅक्टरीज जर वाढल्या तर यामुळे काय होतं? तर एअर पोल्युशन होतं. असं का होतं? तर यामधून बाहेर पडलेला जो स्मोक आहे त्याच्यामध्ये खूप सारे हार्मफुल गॅसेस हे ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतात आणि त्याचा परिणाम म्हणजेच म्हणजे जे काही एअर आहे तर त्याचं पोल्युशन होतं आणि याला आपण एअर पोल्युशन म्हणतो. पण त्याचबरोबर आणखी नॉईज पोल्युशन सुद्धा म्हणजेच आवाजाचं सुद्धा प्रदूषण होत असतं. Vehicles and factories are the major sources of air pollution. If the number of vehicles and factories increases in our surroundings, it is obviously that it would result in increased level of air pollution. Not only air pollution, but they also result in noise pollution. आपण पाहतो की हे जे एअर पोल्युशन आहे याला कारणीभूत कोणते घटक आहेत? तर व्हेकल आणि फॅक्टरीज आहे की ज्यामधून बाहेर पडलेला जो धूर आहे, जो स्मोक आहे तर तो एअर पोल्युशन करतात आणि त्यामुळे हवेचं जे प्रदूषण आहे ते तर होतच, पण आवाजामुळे सुद्धा खूप जास्त पोल्युशन होऊ शकतं, ज्याला आपण साऊंड पोल्युशन म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पहा थर्ड वन, द टोटल सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर इज फिनिश. जे पाणी आपण यूज करतो तर तो सप्लाय जर फिनिश झाला म्हणजे संपला तर काय होईल? मीन्स इफ द टोटल सप्लाय ऑफ पोटेबल वॉटर इज फिनिश देन द लाईफ ऑन अर्थ विल एंड. बघा, जस्ट इमॅजिन आपण करू शकतो फक्त की ती परिस्थिती जर ओढवली तर किती वाईट परिणाम या पूर्ण सजीव सृष्टीवरती किंवा या अर्थवरती होऊ शकतो. तर जर पोटेबल वॉटर म्हणजे जे आपण ड्रिंक करतो किंवा वेगवेगळ्या पर्पजसाठी वॉटर यूज करतो तेच जर संपलं तर काय होईल? तर अर्थ सरफेसवरची जी लाईफ आहे अर्थवरची तर ते आपण इमॅजिन करू शकत नाही. देन वॉटर इज रिक्वायर्ड फॉर द एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग बीइंग्स अँड in its absence it would hampered their development process and their survival. आपल्याला जगण्यासाठी किंवा शेतीसाठी, इंडस्ट्रीसाठी ह्या कुठल्याच कारणासाठी आपण वॉटर यूज करू शकत नाही आणि म्हणून लाईफ ही आपली एक्झिस्ट होणार नाही. ओके, तर अशा पद्धतीनं हा आपला थर्ड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. देन मूव टू अवर नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 4 इज द मॅच द पेअर. इथं आपल्याला मॅच द पेअर सोडवायचे आहेत. पहा, यामध्ये तुम्ही बघू शकता इथे ग्रुप 1 आहे आणि ग्रुप 2. आता मॅच द पेअर सोडवताना कुणीही अशा लाईन द्यायच्या नाहीत, म्हणजे याची आहे लाईन तर आपण असं अशा आडव्या तिडव्या रेषा ओढायच्या नाहीत. ठीक आहे, म्हणजे पहा इथून अशा ओढल्या किंवा असं न करता आपण डायरेक्टली जे आन्सर आहे ते त्याच्या पुढे लिहिणार आहोत. यामध्ये तुम्ही बघू शकता कार्बन डायऑक्साईड आहे, इट इज प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन. कार्बन डायऑक्साईड कुठे यूज केला जातो? तर प्लांट फूड प्रोड्यूस करण्यासाठी ते यूज करतात. ऑक्सिजन विच इज यूज फॉर कंबशन. देन वॉटर वेपर ॲज रेन अँड मायक्रोब्स. ही खाली आपली स्लाइड गेलेली आहे पण तेवढं तुम्ही रिकवर करू शकता. दॅट इज दे आर युजफुल फॉर जनरेशन ऑफ सॉइल. ओके, तर अशा पद्धतीनं आपले मॅच द पेअर तुम्ही व्यवस्थित चार्टच्या स्वरूपात लिहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज नेम द फॉलोइंग. पुढे काही सेंटेन्स दिलेले आहेत, त्यातले किमान मीन्स मिनिमम 2 एक्झाम्पल्स आपल्याला द्यायचे आहेत. यातला फर्स्ट आहे कन्स्ट्रेंट्स ऑफ बायोस्फिअर. हे जे बायोस्फिअर आहेत त्याचे कोणते कोणते कन्स्ट्रेंट्स आहेत? येस, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. जिथं लिव्हिंग सिस्टीम आपल्याला बघायला मिळते ती कोणत्या स्फिअरमध्ये बघायला मिळते? तर हायड्रोस्फिअरमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये, अल्सो इज इन लिथोस्फिअर. आपल्याला इथं 2च सांगितले आहेत म्हणून 2 लिहिले, तुम्ही एक्स्ट्राही लिहू शकता, म्हणजे 3ही स्फिअर यामध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट वन दॅट इज बायोटिक कॉन्स्ट्रेंट ऑफ सॉइल. सॉइल मधले कोणकोणते बायोटिक कॉन्स्ट्रेंट असू शकतात? बायोटिक म्हणजे काय?
तर लिव्हिंग किंवा याला आपण जैविक असं म्हणतो. मग जैविक घटक कोणते आहेत सॉइलचे? तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, अल्गी आहे, फंगी आहे, इन्सेक्ट्स आहेत, असे कितीही कॉन्स्टिट्यूएंट तुम्ही लिहू शकता. त्यानंतर थर्ड आहे फॉसिल फ्यूल. मग फॉसिल फ्यूल म्हणजे काय? तर याला आपण जीवाश्म इंधन असं म्हणतो. मग कोणते आहेत फॉसिल फ्यूल्स? तर कोल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, LPG हे सगळे काय आहेत? तर फॉसिल फ्यूल्स आहेत. यामध्ये नॅचरल गॅस हा सुद्धा येतो, तुम्ही लिहू शकता. त्यानंतर इनर्ट गॅसेस इन एअर म्हणजे काय? असे गॅसेस जे इझिली कोणाबरोबर रिॲक्ट होत नाहीत, अशा गॅसेसला आपण इनर्ट गॅसेस म्हणतो. आणि ते आपण थेरी शिकताना पाहिलेले आहेत की त्याच्यामध्ये जे वेगवेगळे 6 इनर्ट गॅसेस आहेत त्यांचे युजेस देखील आपण पाहिलेले आहेत. हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन हे इनर्ट गॅसेस आहेत. तर आता इथं मिस्टेक झालेली आहे, इथं ऑक्सिजन आणि नायट्रोजन आहेत, तर ते इनर्ट गॅसेस नाही आहेत. इथे तुम्ही एक करेक्शन करू शकता की झेनॉन आहे, अर्गॉन, क्रिप्टॉन किंवा निऑन हे इनर्ट गॅसेस तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, गॅसेस दॅट आर हार्मफुल टू द ओझोन लेयर. तर कोणते गॅसेस हार्मफुल आहेत ओझोन लेयर साठी? तर कार्बन टेट्राक्लोराइड अँड क्लोरोफ्लोरोकार्बन मीन्स CFC, त्यात आपण इन शॉर्ट लिहू शकतो. तर हे जे दोन गॅसेस आहेत तर ते अतिशय हार्मफुल आहेत आपल्या ओझोन लेयर साठी. ठीक आहे. त्यानंतर मूव टू अवर 6th क्वेश्चन, दॅट इज राईट, ट्रू ऑर फॉल्स. याच्यामध्ये आपल्याला चूक की बरोबर लिहायचं आहे. यातलं फर्स्ट आहे पहा, लँड अँड सॉइल आर द सेम थिंग्स. जी जमीन आहे आणि सॉइल ही एकच किंवा सेम गोष्ट आहे का? तर नाही, इट इज फॉल्स. त्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. कारण लँडवरती आपण बिल्डिंग बांधू शकतो, इंडस्ट्रीज डेव्हलप करू शकतो किंवा इतर व्हेकल्स असू शकतात, रोड असू शकतात. मात्र सॉइल जी आहे तर ती आपण ॲग्रिकल्चर पर्पजसाठी यूज करू शकतो, त्याचं टेक्स्चर हे वेगळं असतं. देन नेक्स्ट वन, द वॉटर इन अ लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. जे काही तळ्यातलं पाणी आहे तर याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो का? तर नक्कीच नाही. ग्राउंड वॉटर म्हणजे काय? तर जमिनीच्या खालचं. मग याला कोणतं एक्झाम्पल असू शकतं ग्राउंड वॉटरचं? तर वेल आहे किंवा बोरवेल, विहीर आहे, बोर आहेत, यातलं जे पाणी आहे तर त्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणू शकतो. देन सी, इट टेक्स अबाउट 1000 years टू फॉर्म अ 25 centimeter थिक लेयर ऑफ सॉइल. तर आपल्याला साधारण हजारो वर्ष लागतात का 25 सेंटीमीटर थिक लेयर फॉर्म करण्यासाठी? इट इज ऑल्सो फॉल्स, बिकॉज अबाउट 1000 years are required to form only 2.5 centimeter layer of soil, not 25. हे करेक्शन म्हणजे आहे पहा की हे चूक आहे की 25 सेंटीमीटरचा हा जो लेयर आहे सॉइलचा तो तयार करण्यासाठी हजारो वर्ष लागत नाहीत, तर 2.5 सेंटीमीटर लेयर सॉइलचा करण्यासाठी साधारण 1000 years are required. Then next one, that is radon is used in decorative light. हा जो रेडॉन आहे तर तो ॲज अ डेकोरेटिव्ह लाईट म्हणून यूज केला जातो का? तर नाही. यात कोणता गॅस आहे तर तो तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, दॅट इज क्वेश्चन नंबर 7. आन्सर इन युअर ओन वर्ड. तुमच्या शब्दामध्ये उत्तर द्यायचे. यातलं फर्स्ट आहे, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ हाऊ सॉइल इज फॉर्म. तुम्ही डायग्रामच्या साह्यानं सॉइल फॉर्मेशन कसं होतं हे लिहायचं आहे आणि त्याची प्रोसेस इथं दिलेली आहे पहा. Soil is formed by the process of weathering, during which rocks break down to form soil particles. हे जे काही खडकांचं जीज होऊन त्याचे छोटे छोटे पार्टिकल मध्ये कन्वर्ट होतं. यासाठी ॲटमॉस्फेरिक कंडिशन असतील, टेम्परेचर, प्रेशर किंवा ऊन, वारा याचा खूप परिणाम त्या दगडांवरती होत असतो, खडकांवरती होत असतो आणि नंतर या खडकांपासूनच सॉइल तयार होत असते. This breaking down of rock occurs over a period of millions of years. खूप जास्त कालावधी या ब्रेकिंग साठी लागत असतो किंवा सॉइल फॉर्मेशन साठी रिक्वायर्ड असतो. Then weathering can be physical, chemical and biological process. हे जे वेदरिंग आहे म्हणजे हवामानाचा होणारा परिणाम ही फक्त एकाच माध्यमातून होत नाही, तर त्यामध्ये खूप सारे फिजिकल चेंजेस आहेत. फिजिकल म्हणजे काय तर भौतिक. यामध्ये लाईट असेल म्हणजे सनलाईट असेल, ऊन, वारा, पाऊस किंवा
टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, या सगळ्या गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत. केमिकल प्रोसेस आहेत आणि बायोलॉजिकल सुद्धा. The bedrock breaks down into pieces due to the effect of heat, cold, water, wind and rain. Also, the microbes, insects and rodents also help in this process, and the roots of trees also help in the process of weathering. हे जे weathering आहे म्हणजे ज्याला आपण रॉक पासून सॉइल फॉर्मेशन म्हणतो, यासाठी कोणते कोणते घटक गरजेचे आहेत पहा. तर फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रोसेस, also heat, water, wind and rain, and the biotic factors that are responsible for the weathering process are the microbes, insects and rodents. म्हणजे जे काही कीटक आहेत ते सुद्धा या सॉइल फॉर्मेशन साठी हेल्प करत असतात. तर इथे आपण त्याच्या सॉइल फॉर्मेशनचा एक पिक्चर बघू शकता की वरचा जो लेयर आहे तर तो टॉप सॉइल्स आहे, नंतर सब सॉइल आहे, पॅरेंट रॉक आहे आणि खाली जे आहे तर ते बेड रॉक आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण डायग्राम थ्रू हे एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, आपल्या बुक मध्ये याचे डायग्राम आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोट डाउन मध्ये लिहू शकता, ड्रॉ करू शकता विथ देअर एक्सप्लेनेशन. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, why is there a shortage of water even though it occupies about 71% of the earth surface. हे जे वॉटर आहे आपण पाहिलं की अर्थच्या सरफेस वरती मॅक्झिमम हे वॉटर आहे, म्हणजे 71% वॉटर आहे. मग तरी सुद्धा वॉटरचं शॉर्टेज का आहे बरं? That is, although water occupies about 71% of the earth's surface, all of it is not potable water. वॉटर जरी जास्त पर्सेंटेज मध्ये असलं तरी सुद्धा सगळंच सगळं पाणी आपण यूज करू शकत नाही. याचं कारण आहे, मोस्ट ऑफ द वॉटर इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ सीज अँड ओशन्स विच इज सॉल्टी इन नेचर. जास्त जे पाणी आहे तर ते समुद्र आणि महासागरात आहे, जे की सॉल्टी आहे, ती खारट आहे, त्यामध्ये असलेलं सॉल्टचं कंटेंट आहे. This saline water has its limitations and cannot be used for many purpose. यामध्ये हे जे सॉल्टी वॉटर आहे आपण हे डायरेक्टली यूज करू शकत नाही, कारण ते यूज करण्यामागे काही लिमिटेशन्स आहेत. अराउंड 2.7% ऑफ वॉटर एक्झिस्ट इन फ्रोझन स्टेट. फ्रोझन स्टेट म्हणजे काय, तर बर्फाच्या स्वरूपातलं हे पाणी आहे जे की 2.7% आहे. और ॲट द ग्राउंड वॉटर विच इज इनएक्सेसिबल, किंवा काही जे पाणी आहे तर ते ग्राउंड वॉटर मध्ये आहे जे की आपण यूज करू शकत नाही. बट ओनली 0.3% ऑफ वॉटर only 0.3% of water is available as potable water which is fit for human consumption. म्हणजेच फक्त 0.3% वॉटर आपण ड्रिंक साठी किंवा सगळ्या पर्पज अदर पर्पज साठी यूज करू शकतो, आणि म्हणूनच हे जे वॉटर आहे तर ते वॉटरचं शॉर्टेज येऊ शकतं, वॉटरची अमाऊंट जरी जास्त असली तरी सुद्धा. देन व्हॉट आर द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड राईट देअर युजेस. वॉटरचे एअरचे कॉन्स्टिट्युएंट कोणते कोणते आहेत आणि त्यांचे युजेस काय आहेत तर ते इथं द्यायचे आहेत तुम्हाला. थेरी मध्ये हा चार्टच्या स्वरूपात आहे, तरी सुद्धा इथे आपण चार्ट दिलेला आहे पहा, तुम्ही पाहू शकता पुढे चार्ट आहे. तर नायट्रोजन जे युजेस त्याच्या पुढे इथे दिलेले आहेत, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन अँड झेनॉन. तर इथं तुम्ही पाहून तुमच्या नोटबुक मध्ये ॲज अ चार्टच्या फॉर्म मध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, वाय आर एअर, वॉटर अँड लँड कन्सिडर्ड टू बी व्हॅल्युएबल नेचर. तर पहा, एअर, वॉटर आणि लँड आहे तर ते व्हॅल्युएबल का आहेत हे आपल्याला बघायचंय पहा. तर यामध्ये एक एक आपण पाहूया. इम्पॉर्टन्स ऑफ एअर, एअरचे काय महत्व आहे, त्याची कोणती गरज आहे ते आपण पाहूयात. इट इज रिक्वायर्ड फॉर व्हेरियस बायोलॉजिकल फंक्शन्स अँड बायोकेमिकल सायकल्स. वेगवेगळ्या जे बायोलॉजिकल प्रोसेस आहेत म्हणजेच रेस्पिरेशन असेल, प्लांटसाठी फूड प्रिपरेशन असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यासाठी एअर गरजेचे आहे. यालाच आपण बायोकेमिकल सायकल्स असं म्हटलं. जसं की कार्बन सायकल असतं, नायट्रोजन सायकल आहे, त्या पद्धतीनं एअर ही अतिशय गरजेचे आहे. देन इम्पॉर्टन्स ऑफ लँड, लँड कशासाठी गरजेची, ऑल टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स लाईव्ह ऑन लँड.
जे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत तर ते सगळेच्या सगळे लँडवरती राहतात आणि म्हणूनच लँडचं खूप मोठी गरज ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आहे आणि नॉन लिव्हिंगसाठी सुद्धा. We use it for the purpose of land, farming, building houses, roads, etc. वेगवेगळ्या पर्पजसाठी आपण लँड यूज करत असतो. शेतीसाठी असेल, बिल्डिंगसाठी असेल किंवा रोड मेकिंगसाठी सुद्धा असू शकतं. The plants and animals which we use also then the plants and animals which we use also grow on land. प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत तर ते लँडवरती ग्रो होत असतात, त्यांची वाढ होत असते. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. दॅट इज द वॉटर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन व्हेरियस व्हायटल प्रोसेसेस दॅट आर कॅरीड आउट बाय अवर बॉडी. ऑल सेल्युलर प्रोसेसेस टेक्स प्लेस इन वॉटर मीडिया. आपल्या बॉडीसाठी वॉटर अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस येतात, डायजेशन असेल, त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन असेल यासाठी, आणि म्हणूनच याला सेल्युलर ज्या प्रोसेस आहेत तर ते आपल्या वॉटर थ्रू होत असतात असं म्हटलं जातं. त्यानंतर फ्रेश वॉटर इज युटिलाइज बाय ह्युमन्स फॉर कन्झम्पशन. आपण जो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा ह्युमन बिंग असतील किंवा प्लांट्स असतील तर ते वॉटर कन्झम्पशनसाठी म्हणजे ड्रिंकसाठी, पिण्यासाठी वापरत असतात. आणि प्लांट सुद्धा त्यांची जी प्रोसेस आहे फूड सिंथेसिस असेल, सर्क्युलेशन असेल तर त्यासाठी यूज करत असतात. आणि अशा पद्धतीनं आपला एक्झरसाइज आहे या चॅप्टरचा तर तो संपलेला आहे. व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा आणि मला पाठवायला विसरू नका. आपण आत्ता थांबूयात. ठीक आहे, थँक्यू.